मी एकदा सकाळी केस विचारली की पुन्हा मग येऊन त्याला बघत नाही, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नोकरी लावायची म्हणून कुणाला 5 लाख देईल, 10 लाख देईल, 12 लाख देईल. शून्यातनं सुरुवात केली ना. आणि शेवटी कसं असते, कुठलीही गोष्ट करायची म्हटलं त्याच्यासाठी संघर्ष आणि मेहनत ठरलेली आहे. ती घेतल्याशिवाय तुम्ही मोठं होऊ शकत नाही, पुढे जाऊ शकत. माझ्या फेड्याबद्दल जरा डी साहेबांना थोडं वाटलं असेल, पण ती कसं आहे, मी एकदा सकाळी केस विचारली की पुन्हा मग येऊन त्याला बघत नाही, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी. आणि इथं बाकी आमदार साहेब कसं किशन काढवा असते लगेच काढणार, खटक खटक केली तर त्याला काय फेना घाला काय बी घालू तुम्ही लगेच आंघोळ केल्यासारखं फ्रेश दिसते. आम्ही आपलं पाहू शकतो. तुमची विनंती होती फक्त माझ्यासाठी म्हणून मी तुम्हाला टाळलं, बाकी दुसरं काही कारण नव्हतं. त्याबद्दलही तुमची क्षमा मागतो. आज माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की नोकरी धंद्याच्या मागे, नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा सर मी बघतोय अक्षरशः गरीब माणसं सुद्धा कुठून आणते माहित नाही, पण नोकरी लावायची म्हणून कुणाला 5 लाख देईल, 10 लाख देईल, 12 लाख देईल. म्हणजे अशा पद्धतीनं नोकरीच्या मागं म्हटलं कुणाला तरी विचारायचं, बघायचं असं पुढे पैशावर कुठली नोकरी लागते का म्हटलं. आता सगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून आता जागा भरल्या जातात. मला वाटतं हे उदाहरण एसडीआर कन्स्ट्रक्शनचं त्याच्यासाठी आदर्शवत ठरलं पाहिजे. आणि अनेक उदाहरण आहेत आपल्याकडच्या तरुणाचा. आपण त्या बिर्याणी काय नाव तिचं बिर्याणी त्या पोरानं म्हणजे शून्यातनं सुरुवात केली ना. आणि शेवटी कसं असते, कुठलीही गोष्ट करायची म्हटलं त्याच्यासाठी संघर्ष आणि मेहनत ठरलेली आहे. ती घेतल्याशिवाय तुम्ही मोठं होऊ शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. पण आपण हिंमत केली आणि केल्याच्या नंतर निश्चितपणे यश येत आहे. आज ती स्टँडर्ड हाऊसची कितीतरी आउटलेट तुम्हाला आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीची बिर्याणी त्या ठिकाणी त्या स्टँडर्ड बिर्याणी हाऊसच्या माध्यमातून द्यायचं काम तुमचं होत करतो. आज यांनी सुद्धा त्याच पद्धतीनं या कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रात, व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्ही आता निश्चित तुमचं अभिनंदन आहे, आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही सगळेजण ताकदीनं आपल्या सर्वांच्या सोबत आहेत. आणि सर ती पुढारी ती जरा जमा वेगळी आहे की गर्दी किती आहे, माणसं किती आहेत, कुणाचा कार्यक्रम आहे. आता आमचं कसं, आम्हाला प्रत्येकानं स्वतःच एक प्रेमाचं बोट टाकलंय, त्या प्रत्येकाचा आमच्यावर अधिकार आहे. एकतरी कार्यक्रमाला असतं तर आम्हाला जाणं भाग आहे. त्यामुळे आम्ही कधी कुणाचं काही टाळायचं कारण नाही. तुमच्या आदरपूर्वक निमंत्रणाला बऱ्याकडे तुमचं नाव राहिलं, माझं थोडं वागत राहिलं बऱ्याचं सुद्धा तशाच पद्धतीचं झालं. आणि बऱ्याने अनेक तरुण सुद्धा ह्या पद्धतीनं व्यवसायाला सुद्धा लावलेले आहेत. ते स्वतः शिक्षक असताना सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचा व्यवसाय ते स्वतः सुद्धा करतात. त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आज आपल्या या जिल्ह्यात दुष्काळी भागात अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला वाटतं आपण हा घेतलेला निर्णय निश्चितपणे अभिमानास्पद आहे. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेतच. आणि याच पद्धतीनं बाकीच्या तरुणांनी सुद्धा अनुकरण करणं निश्चितपणे गरजेचं आहे. आणि मी असेल, आपलं कैलास पाटील साहेब असतील, आम्ही सगळेजण व्यासपीठावर बसलेली माणसं, आम्हाला कधीच काय काय लोकांच्या डोक्यात जाते की साधू ग्रामपंचायत सदस्य सरपंच झालं की जमिनीवर चालत नाही, असं आजात चालायला चालू करते सरीना जमिनीवरती. त्याला आपण कोणतरी एवढं झालं पाहिजे. त्या माणसानं ही लक्षात ठेवलं पाहिजे की इथं समोर बसलेल्या प्रत्येक माणसानं टाकलेल्या मतामुळे आपण तिथं आहेत आणि त्यांच्यासाठी आपण तिथं आहेत. मला वाटतं ही जी जाणीव जर प्रत्येकाला ठेवली तर निश्चितपणे काम करणं अतिशय सहज आणि सोपं त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि असं राहण्याचा अजून एक फायदा मग फक्त ही एक मात्र तोटा आहे, ओळखी नाही कोण. आता इथं काय समजा इथं धाराशिव इथं मारायचा ओळख तुम्हाला गमत सांगतो. मी आता अधिवेशन परवाचं लोकसभेचं संपलं आणि मी निघालतो. मग संतोष कोत्रे माझ्यासोबत आम्ही मेट्रो स्टेशनवर एअरपोर्टला जातो. मेट्रो स्टेशन एअरपोर्टला आल्यावर मी आपलं जॅकेट फिकेट घातलेलं होतं. संतोष कोत्रे पुढे बसलेले होते, मी मागच्या सीटावर बसलो होतो. ड्रायव्हर आला इकडून त्या पार्लिमेंटचा
त्यानं दरवाजा उघडला, म्हटलं उठा. मला कसं म्हणायचं म्हणलं नाही नाही सारू टाईनी म्हणलं. तेवढ्या त्यावर मेट्रोची 2 माणसं आली, ती सामान किमान काढायची गेलं. कोथरीची गपत अशी कोथरीतला 100 रुपये तरी काढू. 100 रुपये तरी अडचण कसा मला म्हणतोय, अहो सापू जोड घ्या आपण चाय पिऊ जाईल. रोग म्हणलं साप उचड घ्या संध्या मुलावरती तुला साहेब झाले. तिथं बाबा असं आहे, तिथं खासदार बोललं का 5 कोटी मागं 5 कोटी पुढं की नाही तिकडं असा जाऊन मला वाटत असतं हे आपली एकटं हा म्हणजे एंट्री करताना सुद्धा मला आय कार्ड घेतल्याशिवाय जोड देत नाही. त्याला म्हणलं मी सांसद हो लेकिन सांसद जैसा दिखता नहीं हो, त्याला सांगावं लागते त्याचे. आणि ते याच नाही दुसऱ्या टायमाचा आहे. असो पण शेवटी सामान्य माणसाला सुद्धा आपला आमदार आपला खासदार आपल्या जवळचा वाटला पाहिजे. त्याच्या व्यथा त्याच्या अडचणी त्याच्या समस्या त्याला तितकंच त्याला सांगितल्या पाहिजे. आणि बाबा त्याचा फायदा सुद्धा आहे. सामान्य माणसं सहज आपल्याला येऊन त्याच्या अडचणी सांगतात. आता जातो त्या वडगावच्या हगीरची लाईट ही आपली विठ्ठलवाडी वडगावच्या हगीर अजून कुठलं होती की बघा 2-3 ठिकाणची. म्हणजे रातभर लाईट नाही, जनावराला पाणी द्यायसाठी फेकेच पडायला सांगा. लाईट पण काय ऐकत नाही म्हणला. सांगतो म्हणलं सांगतो जनावराच्या कार्यासाठी आणि ह्याच्यातलं माणसं जोडली जाते. ह्याच्यातलं माणसं आपली शोधते. आम्ही प्रामाणिकपणे आम्ही सगळेजण या पद्धतीनं राहतोय. मला वाटतं संजय दादा असतील, संजय मामा, आम्ही सगळीच मंडळी मग कुणालाच वाटणार नाही की बघा पुढाऱ्यासारखं ते आचरण कुणाचंच नाही. सामान्य माणसासाठी आपण ही बँकेची जाणीव ठेवून आम्ही हे सगळं काम करतोय. आज या कार्यक्रमाला येता आला आणि खरं सगळ्यांचं मी आभार मानतो. सगळ्यांनी खरं सगळ्यांची म्हणजे सगळ्यांनी सांगितलं किंवा तुम्ही बोला सगळ्यांच्या वतीनं, म्हणून सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. प्रगती करा, चांगल्या पद्धतीनं करा, प्रामाणिकपणे करा, निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीतून पुढे जा अशा शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही तुम्हाला देतो. या कार्यक्रमाला बोलवलं, आमचा सत्कार केला,